स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांकडे फार गंभीरपणे बघितलं गेलं नाही. हे राज्यकर्त्यांचं दुर्दैव आहे. जो वर्ग सगळ्यात श्रीमंत होता या देशात तो आता सगळ्यात गरीब आहे. कुंड्यांमध्ये झाडं लावून बापरे किती आपण ग्रीनरी केली असं जर जगणार असाल तर हे भयावह आहे. एकीकडे आपण म्हणतो ना की शहरातील एकंदर लोकांचं जर आपण पाहिलं की गावाकडे जायचं, वाव पिकनिक करूयात, शेतात जाऊयात, मस्तपैकी कणीस खाऊयात, हे छान. पण मग तिकडचा लाईफ पार्टनर जर घ्यायचा किंवा त्याचा विचार करायचा की तिथे आपण घर आपलं असलं पाहिजे तर ते नाही. तर मग हे काय पुन्हा की आम्हाला शॉर्ट टर्म आनंद हवा आहे पण लॉंग टर्म त्या ठिकाणी कमिटमेंट नको आहे किंवा ते नको आहे आम्हाला गावातलं, आम्ही रोज नाही राहू शकत. आणि आता जर आपण पाहिलं तर खूप विद्यार्थी जे आहेत म्हणजे बरेच जण आपल्या शेतामध्ये पूर्वीप्रमाणे पारंपरिक शेती करत नाहीये, त्याच्यामध्ये आता आधुनिकता वापरतायत, काय काय नवीन नवीन प्रयोग करता येतील ते बघतायत. आणि हा अप्रोच असताना म्हणजे आपण एक म्हणू शकतो की कदाचित शेती आहे पण तो शिकलेला नाहीये, अडाणी आहे म्हणून तुम्ही नाही म्हणताय तर ते व्हॅलिड रिझन आहे. पण एखादा जर शेतकरी हा शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, प्रयोगशील आहे, घर चांगलं आहे पण तो शेतकरी आहे म्हणून नाही म्हणायचं. आणि हा जो अप्रोच आहे ओव्हरऑल तर त्या बाबतीत काय वाटतं? म्हणजे शहरातल्या मुलींनी गावाकडे अप्रोच ठेवणं चुकीचं आहे पण गावातल्या मुलींचा हाच अप्रोच आहे की त्यांना शहरात यायचं आहे. मला असं वाटतं की त्या चंगळवादी जीवनशैलीचं ते काहीसं प्रतीक आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरं, स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांकडे फार गंभीरपणे बघितलं गेलं नाही. हे राज्यकर्त्यांचं दुर्दैव आहे खरं तर. कारण जो वर्ग सगळ्यात श्रीमंत होता या देशात तो आता सगळ्यात गरीब आहे आणि हे घातक आहे. मग मला विचारशील तर मी सोपं उदाहरण सांगेल की झाडाच्या मुळांना जर तुम्ही पाणी व्यवस्थित दिलं नाही तर ते झाड कसं टिकेल हा मला पडलेला प्रश्न. शेतकरी जर या देशाची मुळं असतील आणि जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवलं नाही तर तुमचं झाड कदापिही टिकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. हे मी सगळं बघितल्यावर व्यक्त होतो आहे. मग त्याच्या अनुषंगाने त्यांचे आता बघ सगळ्यात जास्त पर्सेंटेज शेतकऱ्यांचं आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे. जय जवान जय किसान असं म्हणलं जातं. कृषीप्रधान देश म्हटला जातो. पण तुम्ही त्याच्याकडे जर नीट लक्ष दिलं नाही तर मग तो कसा कृषीप्रधान राहील. ग्रामीण भागाच्या विकासाकडे जर तुम्ही त्या अनुषंगाने पाहिलं नाही तर ग्रामीण भागात काय घडणार आहे? उद्या झुंडीच्या झुंडी मुलांच्या तयार होतील, व्यसनाधीन झुंडी, त्यांच्यामध्ये हिंसा येईल, ते हिंसक होतील. हा सगळं गंभीरपणे घ्यायचा विषय आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना बरं आणि त्यांना वेगळं काय पाहिजे मला सांग. माझा एक साधा प्रश्न आहे. एखाद्याचा पगार हा 75,000 रुपये, 1,00,000 रुपये, IT सेक्टरमध्ये पॅकेजेस आहेत मोठे मोठे. वेतन आयोग लागू झाला त्यावेळी 400 रुपये तोळा सोनं होतं. तेव्हा एखाद्याचा पगार 75 रुपये होता आणि कपाशीचा भाव 500 रुपये क्विंटलला होता. म्हणजे एक शेतकरी 1 तोळा सोनं घेऊन 100 रुपये वाचवू शकत होता. आज 2024च्या तोंडावर आहेत आपण. आज मला सांग सोन्याचा भाव किती आहे? 60,000. एखाद्याचा पगार किती आहे? 70, 75, 1.5 लाख. आणि कपाशीचा भाव किती आहे? तो 4,000 रुपये क्विंटलच आहे. मग ह्यामध्ये काही ताळमेळ साधणार की नाही आपण? बरं आता निसर्ग बदललाय, ग्लोबल वॉर्मिंगचे भयंकर परिणाम आपण बघतोय. भर हिवाळ्यात पाऊस पडतो, भर उन्हाळ्यात पाऊस पडतो, धो पाऊस पडतो. एका सीझनचा पाऊस एका दिवसातच पडून जातोय. उद्या आपल्याकडे खूप सुबत्ता असेल आर्थिक, खायलाच नसेल तर काय करणार आपण? मग ह्याच्यावर गंभीरपणे तरुण पिढीने विचार करणं गरजेचं आहे ना. माझी पिढी तर कडोसरीला लागेल आता काही काळाने, पण एक नवीन येणारी पिढी आहे, त्यांचं जगणं आहे. त्यांना जर हे गांभीर्य कळलं नाही तर उद्या तुम्ही घरात कुंड्यांमध्ये झाडं लावून बापरे किती आपण ग्रीनरी केली असं जर जगणार असाल तर हे भयावह आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही बघ तू कॅलॅमिटीजला आता कोण वाचतंय? म्हणजे अगदी अलीकडच्या काळातले हे जे भूकंपांचे आपण पाहतोय
भयावह गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? म्हणून ह्याकडे गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. Absolutely, म्हणून sir. शेतकरी वर्गाला, तरुण मुलांना उद्या जर मुली मिळाल्या नाहीत, लग्न झालं नाही, नवीन आता एक इश्यू असा आहे की यंग मुली ऊसतोडणी कामगार घरातल्या इकडचे गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं प्रमाण वाढले. म्हणजे हे सगळं आपल्याला खूप संकटाकडे नेणारं आहे, याची हे आपल्याला कळतंय पण वळत नाही, अशी आपली सध्याची अवस्था आहे. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.